हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला झणझणीत मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर बघा, इथं मी एक आपलं सिक्रेट वाटण वापरून बघा अगदी झटपट असा एकाच वाटणापासून चमचमीत असा मटणाचा रस्सा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, इथं मी मटणाचा रस्सा बनवण्यासाठी बघा अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं आहे. पहिल्यांदा तर मटण बघा मी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. मटण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. बघू शकता, मटण मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे मी मटणाला बघा हळद मीठ वगैरे लावून घेणार नाही. मी डायरेक्ट मटण शिजायला घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला मटण धुतल्यानंतर बघा त्यावरती थोडीशी हळद मीठ आणि थोडीशी आलं लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता. तर बघा, वाटण करण्यासाठी इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडे खडे मसाले घेतलेले आहेत. खड्या मसाल्यांमध्ये बघा मी थोडीशी दालचिनी, थोडी लवंग आणि थोडी काळी मिरी घेतलेली आहेत आणि थोडंसं सुक्कं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. इथं खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा. आता हे सगळं बघा मी मिक्सरला यामध्ये अजिबात पाण्याचा न वापर करता याचं छान सुक्कं वाटण करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडासा पुदिनासुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. बघू शकता, या पद्धतीने मी छान असं वाटण करून घेतलेलं आहे. तर यामध्ये पाणी न घालता हे वाटण बघा तुम्ही 10 ते 15 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता. त्याचसोबत इथं बघा मी मोठ्या आकाराचे 2 कांदे या पद्धतीने असे बारीक कट करून घेतलेले आहेत. बघू शकता. त्यानंतर इथं बघा मी छोटे चमच्याने 2 चमचे इतके बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही इथं बेसन पिठाऐवजी थोडंसं बाजरी किंवा ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता, किंवा वाटण करतानाच बघा तुम्ही त्यामध्ये थोडेसे डाळवे घालू शकता. डाळवे घालून जर वाटण केलं तर इथं तुम्हाला कुठलंही पीठ वापरायची गरज पडत नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर इथं मी आळणी मटण शिजवून घेणार आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये बघा 2 ते 3 पळी तेल घातलं आहे. त्यानंतर यामध्ये एक तमालपत्र घातलेलं आहे बघा. त्यानंतर कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा यामध्ये घालते. पहिल्यांदा कांदा आपल्याला छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये बघा आपण जे वाटण केलं आहे त्या वाटणामधलं मी अर्धं वाटण घालते आणि त्याचसोबत अगदी थोडंसं बेसनपीठ घालते आहे. आता वाटण आणि या बेसनपीठाला बघा छान असं तेल सुटू द्यायचं. इथं मी वाटण यासाठी घालते बघा, कारण घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात आणि मटणाचं सूप वगैरे आपण मुलांना प्यायला देतो. तर वाटण घातल्यामुळं काय होतं, आपलं जे मटणाचं सूप आहे त्याला खूप छान टेस्ट येते. त्यामुळं आळणी मटण शिजवतानासुद्धा मी यामध्ये वाटण घालते आहे बघा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद घातली. हळद घालून व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर बघा स्वच्छ धुवून घेतलेलं जे मटण आहे ते मटण मी यामध्ये घालते. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. मीठ टाकून परत एकदा बघा याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं. इथं तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी घाला. तर इथं बघा मी छोट्या ग्लासनी बघा 4 ते 5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून मी याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपल्याला हे मटण छान असं शिजवून घ्यायचं. तर मटण बघा 15 ते 20 मिनिट लागतात मटण शिजायला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरला डायरेक्ट बघा 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊन बघा मटण शिजवून घेऊ शकता. मटणाला छान उकळी यायला लागलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून मी मटण शिजवून घेते. तर इथं बघा घरात लहान मुलं आहेत, त्यामुळे मुलांसाठी मी या मटणामधलं सूप काढलेलं आहे बघा साईडला. बघू शकताय. 10 ते 15 मिनिट होऊन गेलेत आणि आपलं मटणसुद्धा बघा छान असं शिजलेलं आहे. बघू शकताय. आता हे मटण जे आहे ते मी साईडला काढून घेते. आता आपल्याला याचा बघा तिखट रस्सा बनवून घ्यायचा आहे. तर बघा तिखट रस्सा बनवण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे. आता या कढईमध्ये मी कट करून घेतलेला कांदा घालते आहे. इथं मी एक कांदा कट करून घेतला आहे, तो घातला आहे, कारण ऑलरेडी आपण आळणी मटण शिजवतानासुद्धा कांदा घातलेला आहे, त्यामुळे इथं थोडासा कमी कांदा घालते आहे. कांदा आणि त्याचसोबत बघा यामध्ये 4 ते 5 पळी इतकं तेल घालते आहे. कुठलीही नॉनव्हेजची भाजी वगैरे करायची असेल तर त्याला तेल थोडंसं जास्त लागतं. त्यानंतर यामध्ये परत एकदा एक मी तमालपत्र घातलेलं आहे. कांदा आपल्याला बघा छान असा हलकाशा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा.
इथं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका टोमॅटोची पेस्टसुद्धा करून यामध्ये घालू शकता. इथं मी टोमॅटो वापरलेला नाही. त्यानंतर यामध्ये बघा मी जे सुक्कं वाटण करून घेतलं आहे त्यामधलं थोडंसं राहिलेलं जे वाटण होतं ते वाटण मी यामध्ये घातलं. त्याचसोबत थोडंसं बेसनपीठ घातलं. याला छान असं व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे बघा. त्यानंतर यामध्ये बघा मसाले घालून घ्यायचे आहेत. यामध्ये बघा मी इथं घरगुती साठवणीचं काळं तिखट 2 चमचे, 2 ते 3 चमचे इतका कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडं काश्मीरी लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि त्याचसोबत बघा थोडा मटण मसालासुद्धा घातलेला आहे. आता याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा आपण आळणी मटण जे शिजवलेलं आहे त्यातला थोडासा रस्सा यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी 2 मिनटासाठी याला छान असं शिजवून घ्यायचं. बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालायचं. मी बघा यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालून घेते. मटण यामध्ये घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. परत एकदा बघा यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे, कारण ऑलरेडी आपण आळणी मटण शिजवताना मीठ घातलेलं होतं. इथं अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं सुक्कं मटण दिसायला लागलेलं आहे, म्हणजे ग्रेव्हीवालं मटण दिसायला लागलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असंच सुद्धा बघा मटणाची ग्रेव्ही खाऊ शकता. इथं मला मटणाचा रस्सा बनवायचा आहे, त्यामुळं बघा मी यामध्ये आळणी जो रस्सा शिजवून घेतलेला होता तो आळणी रस्सा यामध्ये घातला आणि वरतून थोडंसं पाणी घातलं आहे. आणि यामधलंच बघा मी थोडंसं सुक्कं मटणसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा थोडंसं पाणी वाढवून मी हा मटणाचा रस्सा छान असं अगदी 5 मिनटासाठी फुल गॅसवरती आणि त्यानंतर बघा 5 ते 7 मिनटासाठी मिडियम गॅसवरती मटण छान शिजवून घेणार आहे. मिडियम गॅसवरती शिजवून घेतल्यामुळं काय होतं आपला जो मटणाचा रस्सा आहे त्याला मस्त अशी तर्री येते बघा. मस्त मटण शिजायला लागलेलं आहे. आता यावरती मी कट करून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते आहे. बघू शकताय अगदी झटपट असं अगदी एकच वाटण वाटून आपलं मस्त मटणाचा झणझणीत असा रस्सा बनवून तयार आहे. तर तुम्हाला मी एका ताटामध्ये वाढून दाखवते बघा. इथे मी एका प्लेटमध्ये बघा झणझणीत मटणाचा रस्सा काढून घेते आहे. बघू शकताय गरम गरम आहे त्यामुळं मस्त वाफा सुटायला लागलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या रश्श्याला किती छान अशी तर्री आलेली आहे, मस्त दिसायला लागलेलं आहे. आणि त्याचसोबत बघा इथं मी मुलांसाठी छान असं आळणी सूपसुद्धा बनवून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर बघा इथं मी सुक्कं मटणसुद्धा बनवून घेतले. सुक्कं मटण बघा मी मटणाचा रस्सा बनवतानाच मसाले टाकल्यानंतर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. त्यातलंच मी थोडंसं सुक्कं मटण काढून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर सुक्कं मटण तुम्ही वेगळंसुद्धा बनवून घेऊ शकता. इथं तयार आहे आपलं मस्त झणझणीत मटणाचा रस्सा आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बघा मटणाचा रस्सा बनवून बघा. बनवायला अगदी सोपा आहे, अगदी एकाच वाटणापासून बनवून तयार होतो आणि त्याचसोबत बघा चवीला अप्रतिम असा लागतो. तर तुम्हाला आजची मटणाच्या रश्श्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.